रॅन्डमली असं युनिट वाईज असणार नाही. रॅन्डमली टॉपिक्स असतील, पण ते सगळं युनिट्स कव्हर करणारे असतील आणि सगळेच घटक युनिट मधले कव्हर केले जातील असं पण नाही आहे. सो डिपेंड ऑन म्हणजे एक तर रॅन्डमली कुठलेही टॉपिक्स जे युनिट मधले असतील, ज्याचं कंटेंट माझ्याकडे आहे ते घेण्यात येतील. अदरवाईज तुम्ही काही टॉपिक स्पेसिफिकली तुमची जर काही तशी नीड असेल की या टॉपिक्स घेतले पाहिजे, तर तसे पण घेता येईल. तर ते प्री डिसाइडेड नाही आहे. सो ते ओपन आहे, तुम्ही त्यामध्ये कुठले टॉपिक्स कव्हर केले पाहिजे ते सजेस्ट केलं तर त्याला पण कव्हर करता येईल. तर बेसिकली आज आपण ग्रुप वर्कचा जो कंटेंट आहे तो बघणार आहोत. याच्या संदर्भात मराठी पण काही अवेलेबल आहे, पण इथे जे 49 पेजेस मध्ये आणि मे बी त्यातले 2-4 पेजेस जर काढले तर जवळपास 45 पेजेस मध्ये ग्रुप वर्कच्या संदर्भामध्ये शॉर्ट नोट्स ह्या प्रिपेअर केलेल्या आहेत कुणीतरी, आणि त्या आपण बघणार आहोत पुढच्या 2-4 लेक्चर्स मध्ये. तर हे इथे कुठले कुठले आस्पेक्ट्स याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत तो कंटेंट इंडेक्स मध्ये दिलेला आहे. हा सगळा सिलेबस तुम्हाला तिकडे सेटच्या याच्यामध्ये पण पूर्ण मिळेल, UGC नेट आणि सेटच्या अनुषंगाने. आणि हा इथे जो सिलेबस घेतलेला आहे त्याच्याच अनुषंगाने इथे त्याची मांडणी केलेली आहे. सोशल वर्क प्रॅक्टिस मध्ये ग्रुप वर्क काय आहे या संदर्भामध्ये स्क्रीन आणि माझा आवाज क्लिअर आहे ना? हो सर. हो सर. सो सोशल ग्रुप वर्क हा खूप महत्वाचा सोशल वर्क प्रॅक्टिस मधला एक भाग आहे. मेसेज टाकत आहे का? हा तर महत्वपूर्ण भाग आहे. सो क्लायंट जेव्हा सोशल वर्क इंटरव्हेन्शन मध्ये केस वर्क ही मेथड यूज केली जाते. सो केस वर्क ही मेथड जी आहे ते इंडिव्हिज्युअलशी डील करणारी आहे. सो ग्रुप वर्क ही मेथड डील्स विथ द ग्रुप, म्हणजे तो ग्रुपचा लार्जर ग्रुप असेल आणि त्या लार्जर ग्रुप मधल्या इंडिव्हिज्युअलशी अगेन इथे डील करायचं असते, परंतु इथे इंडिव्हिज्युअल अटेन्शन्स नसतात. इथे ग्रुप म्हणून काय नीड्स आहेत, तर ते नीड्स सर्टन ग्रुप्स फॉर्म झाला असेल टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे एखादा ग्रुप जर फॉर्म झाला असेल तर त्या ग्रुपचा फॉर्म होण्यामागचा काही ऑब्जेक्टिव्ह असतो. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ म्हणून आपण एखादा प्ले ग्रुप घेतला, तो स्पेसिफिक टुर्नामेंट खेळण्यासाठी तो फॉर्म झालेला ग्रुप असेल तर त्या ग्रुपचं फॉर्मेशन मधला ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो फुलफिल करणं तो ग्रुपचा ऑब्जेक्टिव्ह झाला, आणि तो ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झाला तर ग्रुप डिझॉल्व्ह होतो. तर त्या पद्धतीनं इंडिव्हिज्युअलच्या पलीकडे जाऊन ग्रुप मधला प्रत्येकाचा परफॉर्मन्स,
प्रत्येकाचं थिंकिंग हा सुद्धा समजून घेण्याच्या प्रोसेसमध्ये ग्रुप वर्क एक महत्त्वपूर्ण योगदान देते. आणि दुसरा जो महत्त्वपूर्ण भाग आहे की आयसोलेटेड व्यक्तीज असतात, म्हणजे लार्जर ग्रुपमध्ये किंवा म्हणजे एकंदर व्यक्ती काही इंट्रॉवर्ड आणि इंट्रोवर्ड असतात. इंट्रॉवर्ड आणि इंट्रोवर्ड हे तुम्हाला सायकोलॉजीच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात मराठी शब्द असतात अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. सो हे पर्सनॅलिटीचे टाइप्स तुम्हाला सायकोलॉजीमध्ये असतील. तर इथे त्याचा संदर्भ असा आहे की व्यक्ती समूहामध्ये किंवा मॉबमध्ये असून सुद्धा आयसोलेटेड असतात. अलिप्तपणा त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि ते चार चौघांमध्ये मिसळणं याच्याशी कम्फर्ट नसतात. अशा साठी ग्रुप वर्क हे युजफुल ठरतं. त्याच्यानंतर हा जो मुद्दा आहे खूप महत्त्वपूर्ण आहे. इथे जो मी हायलाइट केलेला दिसतोय का? सो आय हायलाइटेड पार्ट जर बघितला तर लर्निंग्स कॅन ॲक्चुअली बी एन्हान्स्ड बाय असोसिएशन विथ अदर्स. सो आपल्याकडे तो प्रकार दिसत नाही, तो भाग वेगळा. म्हणजे विदर्भामध्ये आपण को लर्निंग, ग्रुप लर्निंग या गोष्टींमध्ये फार पडत नाही. आपलं पोपटांना जसं शिकवलं जातं की त्याला स्पेसिफिक फीडिंग केलं जातं वर्ड्स आणि ते स्पेसिफिकली शब्द बोलतो. परंतु म्हणजे मी माझ्या एम.एस.डब्ल्यू लेव्हलवर आम्ही ग्रुपनी ग्रुप डिस्कशन्स करून स्टडी करायचो. आमच्या ग्रुपमध्ये अंदमान निकोबार मधले स्टुडंट्स होते, केरळमधले होते, वेगवेगळ्या राज्यांमधले होते आणि त्या डिस्कशन्समध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन घेऊन त्या गोष्टी आजही मेमरीजमध्ये फीड आहेत. तसं ग्रुप वर्क हे सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर ग्रुपमध्ये लर्निंग जे आहे ते लर्निंग इन्हान्स होतात दुसऱ्या व्यक्तींच्या सहवासाने. आता हे कसं, तर दुसऱ्या व्यक्तींच्या सहवासाने म्हणजे तुम्ही जर लहान मुलांचे ग्रुप्स जर बघितले, ऑब्झर्व केले, तर तुम्हाला असं लक्षात येईल की एकच मिनिट. हॅलो, क्लास चालू आहे माझा. तर आज म्हणजे होणार नाही का शंभरकर सरांसोबत आपलं? नाही, माझं बोलणंच नाही झालं. तर हो का? मी आता मस्त बसली गुगल मीटचे काढून कॉम्प्युटरवर. आहे का प्रेझेंटेशनची तयारी आहे का? प्रेझेंटेशनची म्हणजे ते सब्जेक्टच विचारेल ना मला. आणि आज मी नवीन जी लिस्ट काढली आहे, मागे जी आपण काढली होती ना सर, तर ती अशीच होती, म्हणजे उडतं. पण ही जी आज काढली ना ती परफेक्ट आहे. बरं, मग नंतर बोलू. आता माझा क्लास चालू आहे, आपण बोलू. क्लास संपल्यावर आता होणार नाही ना मग सर? मुलीला बरं नाही तर मी जाऊन मग बाहेर राहू शकते ना? हो, ठीक आहे. ओके सर. हा, तर लहान मुलांच्या हॅलो येत आहे सर आवाज. सो लहान मुलांचा ग्रुप जर आपण ऑब्झर्व केला तर लहान मुलांच्या ग्रुपमध्ये आपण जेव्हा प्ले ग्रुप ऑब्झर्व करतो किंवा कुठल्याही मुलांचा ग्रुप जर ऑब्झर्व केला तर त्यांच्या मध्ये अनेक गोष्टी ग्रुपमध्ये गेल्यानंतर डेव्हलप होतात, की कॉन्फिडन्स आहे,
बोलणं आहे, म्हणजे मुलं घरी जी लँग्वेज घेऊन येतात तर ती त्या ग्रुपमध्ये असते. म्हणजे आता लँग्वेज कोणती शिकत आहेत आणि ती चांगली आहे का वाईट आहे त्याच्याबद्दलचा हा अप्रोच नाही आहे. तर अनेक गोष्टींमध्ये म्हणजे जी मुलं एकटे राहतात आणि जी मुलं ग्रुपमध्ये वावरतात, तर यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेव्हल, यांच्यामध्ये सोशलायझेशनचा जो भाग आहे, हा तुम्हाला वेगळा पाहायला मिळतो. तर इथे अनेक गोष्टी ज्या आहेत, त्या म्हणजे काही ड्रॉबॅक जर सोडले, म्हणजे जसं काही मुलांचं लँग्वेज जे आहे ती घरी नसताना सुद्धा ती त्यांच्यामध्ये ती येऊ शकते. म्हणजे दुसऱ्यांचं ऐकून म्हणजे आपण बे बे हा शब्दप्रयोग जसं लहान मुलांमध्ये सहजपणे केला जातो. तर ते कसं शिकलं जातं? घरी नसताना सुद्धा ते अशा पीअर ग्रुप्समध्ये राहून ते शिकलं जातं. तर अनेक सायकॉलॉजिस्टनी ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करून ग्रुप थेरपीज सुद्धा अनेकदा युजफुल ठरलेल्या आहेत ग्रुप कॉन्टेक्स्टमध्ये. सो ग्रुप वर्कच्या कॉन्टेक्स्टमध्ये सायकॉलॉजिस्टनी पण असोसिएशन मधलं जे लर्निंग आहे ते लर्निंग वाढतं, असे काही त्यांचे रिझल्ट्स आहेत. म्हणजे हे चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंट केलेल्या गोष्टी आहे की जे फिजिकल अँड मेंटल इलनेस ऑफ पीपल आर कॉज्ड बाय सोशल अँड इमोशनल messes and social needs bring people to the office of social work psychologists and marriage counselors. तर अनेकदा या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा ग्रुप वर्कचा रोल इथे इफेक्टिव्हली दिसून येतो. म्हणजे इव्हन मेंटल हेल्थ फील्डमध्ये आम्ही केअर गिव्हर्स प्लस पेशंट्स यांच्या ग्रुप सोबत पण काम केलेलं आहे. तर केअर गिव्हर्सचा जो ग्रुप आहे, तुम्ही अल्कोहोल अनॉनिमस नाव ऐकलंय का? नाही सर. सो अल्कोहोल अनॉनिमस असा एक ग्रुप आहे जे अल्कोहोल पिणारे लोक होते पण त्यांनी सोडली. तर अशा लोकांचे ग्रुप बऱ्याच ठिकाणी आहेत. यवतमाळमध्ये कदाचित नसेल, पण अनेक शहरांमध्ये ते ग्रुप ॲक्टिव्हली काम करतात आणि त्यामध्ये ते एक प्लॅटफॉर्म आहे, फ्री आणि ओपन प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे त्या प्लॅटफॉर्ममध्ये लोकांनी म्हणजे आठवड्यातला किंवा महिन्यातला एक दिवस ठरलेला असतो आणि त्या दिवशी लोक एकत्र येतात, ज्या लोकांनी अल्कोहोल सोडलेली आहे आणि ती त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात. त्या ग्रुपला अल्कोहोल अनॉनिमस असं त्या ग्रुपचं नाव आहे आणि हा व्हॉलंटरी ग्रुप आहे. व्हॉलंटरीली अनेक जिल्ह्यांमध्ये पण त्यांचं काम आहे. इकडे यवतमाळमध्ये कधी ऐकलं नाही मी, पण बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अल्कोहोल अनॉनिमस जो ग्रुप आहे तो काम करतो. आता हा जो ग्रुप आहे हा ग्रुप म्हणून ग्रुप वर्कच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसा आहे, तर ग्रुपमध्ये थेरपॅटिक ग्रुप असतात. थेरपॅटिक ग्रुपचा अर्थ उपचाराशी संबंधित गट. आता ग्रुप वर्कचा आणि उपचाराचा काय संबंध आहे, कोणाला काही सांगता येईल का? ग्रुप वर्कचा आणि उपचाराचा काय संबंध आहे? ग्रुप वर्कमुळे सर त्यांचे सुप्त गुण माहिती पडतात आणि त्यांच्यामध्ये काय कमी आहे
काय म्हणजे त्यांना कशाची जास्त नीड आहे हे माहिती पडतं, त्यानुसार उपचार दिला जातो असं. सेकंड पार्ट थोडा बरोबर होता, पहिला थोडासा करेक्ट करण्याची गरज आहे. थेरपेटिक ग्रुप्स जे असतात ते जसं आता मी मानसिक आजारी व्यक्तींच्या संदर्भात ग्रुप सोबत कसं काम होतं ते सांगत होतो आणि मध्येच मग अल्कोहोल अनॉनिमसचा एक्झाम्पल दिला. तर अल्कोहोल अनॉनिमस सारखे ग्रुप आणि मानसिक आजारातले सुद्धा ग्रुप्स हे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं इफेक्टिव्हली युजफुल ठरतात जेव्हा अशा आजारांसंदर्भातील उपचारांचा संबंध येतो तेव्हा. म्हणजे कसं, तर अल्कोहोल अनॉनिमसचं एक्झाम्पल घेतलं तर त्या ग्रुपमध्ये काय होतं की ज्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप दारू पिऊन त्यांचे इश्यूज, प्रॉब्लेम्स, घर, सगळं काय काय घटना घडल्या त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं शेअरिंग असतं आणि ते कसं याच्यातून बाहेर पडले ते शेअरिंग असतं. तर हे इतर लोकांना हेल्पफुल ठरतं टू विड्रॉल फ्रॉम अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोल सोडण्यापासून. सेम सेम आपण जर इतर आजारांमधले ग्रुप्स बघितले, म्हणजे मानसिक आजारातलं एक्झाम्पल सांगत होतो मी, किंवा टीबी मधल्या आजारी व्यक्तींचा, टीबी आजाराने ग्रसित असलेल्या लोकांचा जर ग्रुप घेतला, अशा कुठल्याही ग्रुपमध्ये पहिलं बऱ्याचशा गोष्टी घडतात. जसं मानसिक आजारामध्ये केअर गिव्हर्स आणि पेशंट्स असे दोन्हींचे गटांसोबत आम्ही काम केलं. तर तिथे केअर गिव्हर्सचा जर एक्झाम्पल घेतलं तर तिथं असं लक्षात येतं की केअर गिव्हर्सचे सोशल प्रॉब्लेम्स वेगळे. केअर गिव्हर्स मध्ये म्हणजे ज्या घरामध्ये मानसिक आजारी व्यक्ती आहे अशा घरातल्या व्यक्तींचा काळजी घेणाऱ्या व्यक्तींचा जर ग्रुप केला आणि त्या ग्रुप सोबत जर काम केलं तर तिथे पण त्यांना लक्षात येतं की अरे आपण एकटे नाही आहोत. आपल्या घरात प्रॉब्लेम आहे, आपलं घरातली व्यक्ती जशी मानसिक आजारी आहे तसे इतरही लोक आहेत आणि ते आपल्यापेक्षा सिव्हिअर, आपल्यापेक्षा कमी अशा अनेक समस्यांनी ग्रसित आहेत. तर मग अशा सारख्या लोकांच्या गटामध्ये 50% प्रॉब्लेम्स त्यांचे पहिलेच बाजूला होतात. जे त्यांना फीलिंग लेवलवर, जे इमोशन्स लेवलवर, सोसायटल लेवलवर, थिंकिंग लेवलवर ज्या गोष्टी होत्या की अरे माझ्या घरात अशी व्यक्ती आहे तर मग मी कसं, माझ्याच घरात असं का झालेलं आहे, आणि मग हे जे इश्यूज, एकटेपणाचे जे इश्यूज आहेत त्या आजारपणाला घेऊन काळजी घेताना, तर ते सुद्धा इथे तुम्हाला असं दिसेल की अनेक ठिकाणी रिलीफ मिळालं आणि ते सुद्धा मग ऍक्टिव्हली काळजी घेण्यामध्ये पुढे येतात. मग याच्यात आणखीन पॉझिटिव्ह, हे सगळे एक्झाम्पल्स मी जुने सांगत आहे जिथे काम केल्यानंतर लोकांनी शेअर केलेले एक्झाम्पल्स आहेत की त्यांना पहिल्यांदा असं वाटत होतं की आपल्याच घरामध्ये असं झालेलं आहे. मग ते इतर लोकांना आपल्यासारखेच इतर लोक पण दिसल्यानंतर तो एक थोडासा कॉन्फिडन्स, पॉझिटिव्ह इन्साइट ती आली. मग इतर काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काही उपचार करून बघितले. तर मग तेही कळायला लागलं की नाही, तरी असं झालं तर काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे. तर एकमेकांसोबत त्या शेअरिंग्स पण झालेल्या आहेत. म्हणून आजही तुम्हाला थेरपेटिक ग्रुप्स जे आहेत म्हणजे वेगवेगळ्या आजारांचे, म्हणजे कॅन्सर असेल, टीबी असेल, तर एकसारखे तो हॉस्पिटलाइज ग्रुप असेल आणि त्या ग्रुपला मग घेऊन डाएट कसा ठेवायचा, म्हणजे टीबी हा आजारामध्ये त्या व्यक्तीचा डाएट कसा असला पाहिजे. मग हे जर फॅमिली मेंबर्सचा ग्रुप बनवून जर ते घेतून म्हणजे ग्रुप बनवला आणि त्या ग्रुप सोबत जर काम केलं तर ते लक्षात येते की फॅमिली मेंबर्स मध्ये सुद्धा अनेकदा मिसकन्सेप्शन्स असतात, अनेकदा माहिती नसतं आणि मग हे एकमेकांकडनं ग्रुपमध्ये शेअरिंग होऊन त्या काही गोष्टी माहिती पडतात की कुठल्या गोष्टी केली तर ती आपल्या घरातल्या आजारी व्यक्तींना हेल्पफुल ठरू शकते.
याने अशा अनेक गोष्टी ग्रुप असोसिएशन्स मध्ये डेव्हलप होतात, त्यांचं लर्निंग वाढतं. अशा अनेक रेकॉर्डेड रिसर्च पण आहेत. सो अगेन हे जर स्टेटमेंट बघितलं, ह्युमन बीइंग्स आर स्ट्रॉंगली डिपेंडंट ऑन इंटरॅक्शन विथ अदर ह्युमन्स. सो आपण बघितलं की सगळ्या पुस्तकांमध्ये सोशलॉजीच्या जी सुरुवात होते की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तर ह्या समाजशील प्राण्याच्या संदर्भाने माणसांमधली जी डेव्हलपमेंट आहे ती समूहामध्ये राहून जास्त इंटरॅक्शन करून त्यातल्या अनेक गोष्टीं मध्ये सुधारणा घडू शकते. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं की म्हणजे मी एक MSW लेवलचं उदाहरण देतो, जे म्हणजे 2005 मध्ये पुण्यामध्ये आता पुण्यामधल्या कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा MSW साठी वेगवेगळ्या राज्यातनं स्टुडंट्स येतात, तर ते स्टुडंट्स वेगवेगळ्या गावात म्हणजे विदिन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे पण असतात. आता तिथे कल्चरल डिफरन्सेस खूप सारे असतात, कारण वेगवेगळ्या राज्यातनं येणारे त्यांचं फूड हॅबिट, सवयी ज्या आहेत त्यांच्या राहणीमानाच्या, उठण्याच्या, झोपण्याच्या, अभ्यास करण्याच्या, हे डायव्हर्स दिसून येतं, तुम्हाला वेगळं दिसून येतं. आणि काही लोक आपला सेट ठरलेला जो अजेंडा आहे किंवा ठरलेल्या गोष्टी आहेत ते घेऊन येतात आणि मग ऍडजस्टमेंटल प्रॉब्लेम्स जे आहेत ते तिथे होतात. तर इथे इतर लोकांसोबत इंटरॅक्शन केल्यानंतर आपल्यामध्ये काय गोष्टी आपल्याला माहिती पडू शकतात याचं सुद्धा अनालिसिस काही सायकोलॉजिस्टनी केलेलं आहे. म्हणजे सायकोलॉजिस्टनी ह्युमन बिहेवियरवर खूप रिसर्च केलेले आहेत सायकोलॉजीमध्ये, आणि ह्युमन बिहेवियर हे इंडिव्हिज्युअली कसं असतं आणि ग्रुपमधलं कसं असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्तन वैयक्तिकरित्या वेगळं असू शकतं आणि ती व्यक्ती जेव्हा ग्रुपमध्ये येऊन परफॉर्म करायला लागते तर तेव्हा तिचं वर्तन ग्रुपमधलं हे वेगळं असू असतं पण बऱ्याचदा. तर डिपेंड आहे. आणि ह्या ग्रुप इंटरॅक्शन्स मधनं वेगवेगळ्या ग्रुप इंटरॅक्शन मधनं व्यक्ती जर काही गोष्टी ऑब्झर्व केल्या तर ते डेफिनेटली गेन करू शकतात चांगल्या पद्धतीनं. सो इथे अगेन ग्रुप वर्कच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ग्रुप्स आर फंडामेंटल पार्ट्स ऑफ सोशल लाईफ. तर ग्रुप्स आर फंडामेंटल पार्ट्स ऑफ सोशल लाईफ म्हणजे आपण जीवन जगताना वेगवेगळ्या गटाचा पार्ट बनत असतो. मग ते डायरेक्टली इनडायरेक्टली वेगवेगळ्या गटांचा. म्हणजे जर एज्युकेशन घेत असेल तर मग स्टुडंट ग्रुपचा पार्ट बनतो. फॅमिली मध्ये असेल तर फॅमिली ग्रुपचा पार्ट बनतो. प्ले ग्रुप मध्ये असेल तर प्ले ग्रुपचा पार्ट बनतो. तर अशा वेगवेगळ्या सोशल लाईफ मध्ये वेगवेगळ्या ग्रुपचा पार्ट आपण बनत असतो. मग ते ग्रुपमध्ये तो ग्रुप छोटा असेल किंवा मोठा असेल.
आता हा एक मुद्दा इथे दिलेला आहे याच कॉन्टेक्स्टमध्ये, की आता आपण जसं बघितलं की ग्रुप मधल्या लर्निंग्स जे आहेत ते जास्त एन्हान्स होतात. आयसोलेशन कमी होऊ शकतं, पण आयसोलेशन कॅन बी पॉझिटिव्ह, म्हणजे ते सकारात्मक पण असू शकतं. आयसोलेशनला मराठीमध्ये वेगळेपणा किंवा एकलकोंडेपणा हा शब्द ऍक्च्युली त्याचं लिटरल ट्रान्सलेशन आहे. अलिप्तपणा अलिप्तपणा हा शब्द घ्या. तर अलिप्तपणा हा पॉझिटिव्ह पण असू शकतो, पण जर तो जास्त काळ राहिला तर ते स्ट्रेसफुल ठरू शकतं. तणावपूर्ण होऊ शकतं. म्हणून आयसोलेशन बऱ्याचदा, जसं आता काही लोकांना सवय असते की ग्रुपमध्ये नाही तर इंडिव्हिज्युअली स्टडी करणं. सो इंडिव्हिज्युअली स्टडी करणं तेवढ्यापुरतं असेल तर डेफिनेटली पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स आहे. पण ते कंटिन्यू लाईफ टाईम जर असेल तर ते स्ट्रेसफुल ठरू शकतं. म्हणजे याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तुम्हाला तर कोविडमुळे लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊनमध्ये प्रत्येक लोक घरामध्ये बंद झाले आणि घरामध्ये बंद झाल्यानंतर भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये भारतातली फॅमिली सिस्टम जी आहे ती फॅमिली सिस्टम आजही टिकून असल्यामुळं इथे सायकोलॉजिकल इश्यूज जे आहेत ते कमी प्रमाणात बाहेर एमर्ज झाले, म्हणजे कम्पेअर टू अदर कंट्रीज. म्हणजे इथे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स भारतामध्ये झाले नाही असे नाही आहे, भरपूर निर्माण झाले ड्युरिंग द लॉकडाऊन, पण ते कमी झाले कारण ग्रुप बिहेवियर, ग्रुप इंटरॅक्शन, ग्रुप लाईफ जी आहे ती लाईफ इंडियन फॅमिली स्ट्रक्चरमध्ये जास्त स्ट्रॉंग आहे रादर दॅन अदर कंट्रीजच्या कॉन्टेक्स्टमध्ये. अदर कंट्रीजचा फॅमिली स्ट्रक्चर किंवा सोशल लाईफ जर बघितली तर ते इंडिव्हिज्युअल सेंट्रिक लाईफ आहे, आणि आपलं लाईफस्टाईल जे आहे ते फॅमिली सेंट्रिक आहे. तर यामुळं एक फायदा म्हणजे इंडिव्हिज्युअल सेंट्रिक लाईफस्टाईल डेफिनेटली त्याचे पण काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. सो हा एक तोटा त्यातला आत्ताच्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रकर्षाने समोर आलेला. तिथले सायकोलॉजिकल इश्यूज मुलांमध्ये नाही तर यंगस्टरमध्ये पण मोठ्या प्रमाणात दिसून आले. सो हे तुम्हाला मुलांमध्ये दिसून येईल जेव्हा मुलं एकटे 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 राहून डेव्हलप होतात. स्पेसिफिकली तुम्ही जर थोडं ऑब्झर्व करायला लागलात, म्हणजे ते स्कूलमधलं असेल किंवा फॅमिलीमधलं असेल किंवा सोसायटीमधलं असेल, आपल्या रिलेटिव्स मधलं असेल, तर ह्या गोष्टी जर ऑब्झर्व केल्या या बॉक्समधल्या, तर तुम्हाला ते सहज पाहायला मिळतं की मुलांमध्ये ॲग्रेशन दिसतं काही काही मुलांमध्ये, की जिद्दीपणा, हट्टीपणा. तर ते त्याचे रिझन्स आयडेंटिफाय केले तर तुम्हाला आढळून येईल की ते मूल दिवसभर आई-वडील गेल्यानंतर एकटं घरी राहतं. मग त्याला फ्रेंड सर्कल नसतात, मग शेअरिंग नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं ॲग्रेशन जे आहे ते त्याचं वाढतं. तर हे तुम्हाला इझिली फाइंड आउट होतं जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करायला लागलात ग्रुप आणि ग्रुप मधलं इंटरॅक्शन आणि एकटं राहण्याचा जो भाग आहे तो.
सो अगेन इथे जो हायलाइटेड भाग आहे हा, सो हा हायलाइटेड भाग काय सांगतो, वेन अलोन वन इज फ्री टू ऍक्ट एनी वे दॅट वन लाईक, म्हणजे एखादी व्यक्ती ला कसं वागायचं, म्हणजे फ्रीली वागण्यासंदर्भामध्ये तो कसाही वागू शकतो, त्याला जसं वाटलं तसं, जेव्हा तो एकटा असतो. परंतु ग्रुपमध्ये असल्यानंतर ग्रुपच्या डिमांड्स ज्या असतात, त्या डिमांड्सनुसार, सिच्युएशन्सनुसार त्या व्यक्तीला, तिला किंवा त्याला वागावं लागतं. हा जो चेंज आहे, हा चेंज अगेन इंडिव्हिज्युअल फ्रीडम बद्दलचा भाग नाही आहे, तर इंडिव्हिज्युअल बिहेवियर प्लस ग्रुप बिहेवियर यामधला जो भाग आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह आस्पेक्टनी नाही आहे इथे. म्हणजे एकटा व्यक्ती असेल तर त्याला फ्रीली वागता येतं वगैरे, या अँगलनं तो मुद्दा नाही आहे. तर इथे ग्रुपमध्ये जेव्हा व्यक्ती असतो तर तेव्हा त्याला ग्रुपचे नॉर्म्स पाळावे लागतात. त्याला ग्रुप्स बद्दल, ग्रुपमधल्या लोकांबद्दल, कॉमन ठरलेल्या गोष्टींबद्दल, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. द ग्रुप वर्क, सोशल ग्रुप्स. तर आता ग्रुप वर्कच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत, आणि ग्रुप वर्कमध्ये वेगवेगळ्या ग्रुप सोबतच्या प्रॅक्टिसेस आहेत. मग तो स्ट्रक्चरल ग्रुप असेल, इंटिमेट ग्रुप असेल, तर या सगळ्या थेरपेटिक ग्रुप्स असेल, अनस्ट्रक्चर्ड ग्रुप असेल, तर अशा वेगवेगळ्या ग्रुप सोबतच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत, सोशल वर्क इंटरव्हेन्शन जे आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं समाजामध्ये. त्यातल्या महत्त्वपूर्ण भागावर आपण चर्चा करूया. आता इथे काही डेफिनेशन्स वगैरे दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विल्सनच्या पण आहे, रिलँडच्या पण आहे. असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ ग्रुप वर्क 1948 त्यांची डेफिनेशन आहे. सो या वेगवेगळ्या डेफिनेशन्समध्ये स्पेसिफिकली ग्रुप वर्क ही प्रोसेस आहे, हे कॉमन फॅक्टर आहे सगळ्या डेफिनेशन्समधला. आणि ही प्रोसेस जी आहे, ती प्रोसेस काय करतं, तर एम्फसाइज द डेव्हलपमेंट अँड ॲडजस्टमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल. तर सामाजिक, तर ॲडजस्टमेंटला काय शब्द आहे, समायोजन, सामाजिक समायोजन आणि विकास, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा समाजामधलं समायोजन कसं आहे आणि समाजाच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचा विकास कसा होणार, या संदर्भाने जी प्रक्रिया केली जाते त्याला ग्रुप वर्क म्हटलेलं आहे.
सो दुसरी जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये ग्रुप वर्क ह्या प्रोसेसमधनं व्यक्तीच्या पर्सनॅलिटीला घेऊन तिचं कोऑपरेशन गटामधलं, तिच्या गटामधली एकता, ह्या गोष्टींवर कॉमनली काम केलं जातं. तिसरी जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन एखाद्या व्यक्तीचं ग्रुपमधलं इंटरॅक्शन आणि त्याचं ग्रुपमधलं कॉन्ट्रीब्युशन, ह्या गोष्टी इंटरॅक्शन आणि कॉन्ट्रीब्युशन गटातील व्यक्तींचं ह्या गोष्टी इंडिव्हिज्युअल ग्रोथला पुढे घेऊन चालणाऱ्या असतात, ज्याच्यातनं त्या गटाने काही अचिव्हमेंट करण्यासाठी गोल ठरवलेला असेल तो गोल फुलफिल करता येतो. त्याच्यानंतरची डेफिनेशन जी आहे ट्रॅकरची एक डेफिनेशन आहे, कुठे गेली? ओके, सापडले. सो ट्रॅकर आणि हॅमिल्टन यांनी पण ग्रुपवरच्या डेफिनेशन्स मांडल्या. याच्यात काही लोकांची म्हणजे शास्त्रज्ञांची नाव पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ग्रुप वर्कमध्ये स्पेसिफिकली कुणी डेफिनेशन मांडलेली आहे. सो इथे ट्रॅकरच्या डेफिनेशनमध्ये काय म्हटलेलं आहे, social group work is a method through which individual in group and in agency setting म्हणजे संस्थेच्या संदर्भामध्ये, संस्थेमधला ग्रुप असेल एखादा, संस्थेमधला ग्रुप म्हणजे काम करणाऱ्या लोकांचा गट असा नाही, तर तिथे जसा ताडी ॲडिक्शन सेंटर आहे तर तिथला ग्रुप असेल, एखादी संस्था डिसेबल लोकांसोबत काम करत असेल तर त्यांचा ग्रुप असेल, गटासोबत काम करत असेल बचत गटासोबत तर त्यांचा ग्रुप असेल, तर ते संस्थेच्या सेटिंग मधला म्हणजे संस्थेच्या कामामधला किंवा कार्यक्षेत्रामधला ग्रुप असेल. आर हेल्प बाय अ वर्कर हू गाइड्स their interaction in program activities so that they may relate themselves to others and experience growth opportunities. आता स्पेसिफिकली आपल्या म्हणजे विदर्भात तर फार कमी आहे, पण दुसऱ्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात मधल्या काही इन्स्टिट्यूशन्स मध्ये त्याला काय शब्द आहे, शब्द स्पेसिफिकली मला आता एक्सपोजर नाही म्हणत, पण म्हणजे एका वेगळ्या इन्स्टिट्यूशनची लोक एकत्र म्हणजे व्हिजिट्सला येतात आणि एक्सपोजर घेऊन जातात. तर इथे स्पेसिफिकली काय होतं की इतर कंट्रीज मधले स्टुडंट्स ग्रुप इंडियन युनिव्हर्सिटीज मध्ये येतात आणि इतर इंडियन युनिव्हर्सिटीज मधले स्टुडंट्स त्या दुसऱ्या फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये जातात. तर त्याला एक शब्द आहे, आता तुम्हाला नेमकं आठवत नाही आहे, एक्सचेंज प्रोग्रामच्या नावाखाली म्हणजे असे एक्सचेंज प्रोग्राम्स आजही आहेत जे की फंडिंग त्याला अवेलेबल असतं. आणि हे एक्सचेंज प्रोग्राम जे आहेत, हे एक्सचेंज प्रोग्राम तो ग्रुप इतर कंट्रीज मधला ग्रुप इथे येऊन
इथलं सिस्टम, इथलं लर्निंग हे सगळं अभ्यासतं आणि इथला ग्रुप जो आहे तिथलं लर्निंग, तिथलं सिस्टम अभ्यासतं. तर हे असे एक्सचेंज प्रोग्राम जे आहेत ते गव्हर्नमेंट आणि युनिव्हर्सिटीज फंडिंग देतात अशा प्रोग्राम्सला. असे प्रोग्राम्स आता कोविडमुळे बंद झाले, पण याच्या आधी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालतात आणि आजही चालू आहेत अनेक प्रोग्राम्स. तर याचा संदर्भ लर्निंग, ग्रुप लर्निंगशी आहे आणि त्या ग्रुपनी इथे येऊन वेगवेगळ्या संदर्भाने इथलं एज्युकेशनल लर्निंग एन्व्हायरमेंट काय आहे ते येऊन अभ्यासतात आणि इथला जो ग्रुप आहे तो तिथे जाऊन त्यांच्या कंट्रीजमध्ये जाऊन तिथला अभ्यासतो. तर असे प्रोग्राम्स युनिव्हर्सिटी फंडेड पण असतात. तर ट्रॅकरच्या डेफिनेशनमध्ये हा भाग स्पेसिफिकली म्हटलेला आहे की नीड्स आणि कॅपॅसिटीज ज्या आहेत इंडिव्हिज्युअल्सच्या, त्या इंडिव्हिज्युअल्सच्या नीड्स आणि कॅपॅसिटीज ज्या आहेत त्या इन्हान्स होऊ शकतात. त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकते, इतरांसोबत रिलेट करून बघू शकतात आणि आपल्या स्वतःच्या क्षमता ज्या आहेत त्या वाढवू शकतात. जर हॅमिल्टनची जर डेफिनेशन बघितली, हॅमिल्टननी ग्रुप वर्कची डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, ग्रुप वर्क इज अ psychosocial process which concern no less than with developing leadership ability and cooperation than with building on the interest of the group for a social purpose. सो हॅमिल्टनच्या डेफिनेशन मध्ये सायकोसोशल प्रक्रिया आहे, मनोसामाजिक प्रक्रिया आहे. ग्रुप वर्क म्हणजे काय, तर ही एक मनोसामाजिक प्रक्रिया आहे. आता त्यात मनोसामाजिक आस्पेक्ट कुठला, तर व्यक्तींमधल्या क्षमता वृद्धिगत करणं, स्किल्स एनहान्स करणं, हे सायकोसोशल प्रोसेस आहेत आणि ती ग्रुपमध्ये तुम्हाला डेव्हलप होताना दिसते. त्याचं उदाहरण म्हणून इथे लिडरशिप हा एक एक्झाम्पल घेतलेला आहे की लिडरशिप क्वालिटीज म्हणजे when individual is performing in a performing as a individual, तर त्याला आपल्यामधल्या क्षमता कुठल्या आहेत ते कळणार नाही. पण जर ग्रुपमध्ये आपल्याकडे लिडरशिप ॲबिलिटी आहे का नाही आहे, सहभागिता प्रिन्सिपल आहे, म्हणजे सहभागिता आपल्यामध्ये आहे का नाही आहे, ग्रुपमध्ये आल्यानंतर आपलं इंडिव्हिज्युअल बिहेवियर सोडून आपण ग्रुप बिहेवियरकडे लक्ष देतो का नाही देत, आणि ते कोऑपरेशन म्हणजे एकमेकांना मदत करणं, सहकार्य करणं, ही भावना जी आहे ही गटामध्ये जास्त डेव्हलप होते, ती इंडिव्हिज्युअली होत नाही. हा हॅमिल्टनच्या डेफिनेशन मधला सार आहे. अशा अनेक डेफिनेशन्स आहेत. त्याचा पुढचा जो भाग आहे सो हा सगळा जो भाग आहे फ्रॉम डेफिनेशन टू ग्रुप वर्क प्रॅक्टिस, ग्रुप वर्क आणि टीम वर्क, याच्यामधला पण फरक जो आहे तो फरक इथे सांगितलेला आहे. सम ग्रुप वर्क इज जस्ट अनदर वे ऑफ टॉकिंग अबाउट टीम वर्क.
This context is working in group is often present as a good way of dividing work and increasing productivity. It can also be argued that allows for the utilization of the different skills, knowledge, and experience that people have. The teamwork आणि group work काही बहुतांश ठिकाणी तो सिमिलर वर्ड म्हणून यूज केला जातो. पण इथे प्रोसेसेसमध्ये थोडासा ग्रुप वर्कमध्ये आणि टीम वर्कमध्ये जो डिफरन्स आहे तो डेफिनेटली वेगळा आहे. आणि याच्यामध्ये ग्रुप वर्क मध्ये स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह जे असतो आणि टीम वर्कमध्ये पण तुम्हाला टीम मिळून काहीतरी अचीव करायचं असतं. परंतु इथे इन्व्हायरमेंट स्किल्स हा जो पार्ट आहे हा डेव्हलप करण्यावर जास्त फोकस असतो इन अ ग्रुप वर्क. टीम वर्कमध्ये तुमच्या इंडिव्हिज्युअल स्किल्स ॲबिलिटीज हा भाग जास्त इम्पॉर्टंट नसतो. तिथे इम्पॉर्टंट असतो टू परफॉर्म अँड टू अचीव द टार्गेट हा भाग असतो. तर हे थोडंसं तुम्ही रीड केलं तर तुम्हाला लक्षात येईल. हा स्पेसिफिकली ग्रुप वर्क हे कसं जास्त इम्पॉर्टंट आहे इंडिव्हिज्युअल वर्कपेक्षा आणि त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत हे जास्त याच्यामध्ये दिलेलं आहे. सो व्हॅल्यूज ऑफ ग्रुप वर्क वगैरे आपण पुढच्या भागाला बघू. कॅरेक्टरिस्टिक्स पासून बघू पुढच्या भागाला. हा मधला पार्ट जो आहे तो वाय ग्रुप वर्क इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंडिव्हिज्युअल वर्क. आता त्याचे काय काय फायदे काय आहेत हा भाग एम्फसाइज केलेला आहे, हायलाइट केलेला आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स पासून आपण पुढच्या तासाला ग्रुप वर्कचे काय वैशिष्ट्य आहेत तो भाग बघणार आहोत पेज नंबर 10 वरनं. मला वाटतं ही फाईल मी अपलोड केली का याच्यामध्ये. कोणाला काही विचारायचं नसेल तर आपण थांबूया. इथे मी ही फाईल अपलोड करतो.